नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक मिस्टेरियस ग्रह बघूया, केतू, ज्याला आपण राशीतून आणि स्थानातून बघायचं आहे। केतू हा राहूचा अर्धा भाग आहे, पण तो राहूसारखा अशुभ ग्रह नाही। असं म्हटलं जातं की जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटून जेव्हा माणूस स्वतःच्या आत्म्याच्या शोधाकडे, खऱ्या आनंदाकडे जातो, म्हणजे मोक्षाकडे जातो, ही दैवी शक्ती दुनियेतल्या सगळ्या महत्त्वाकांक्षा, एकमेकांच्या मधली भावना याच्यापासून दूर नेणारी शक्ती म्हणजे केतू आहे। जो शहाणपण, ज्ञान शिकवतो, ही मानसिक शक्ती, हीलिंग पॉवर आहे। हा सर्वसामान्यांच्या समूहावर राज्य करतो। त्यामुळे केतू दाखवतो स्वातंत्र्य, मोक्ष, अचानक परिणाम देणारा आहे। आणि राहू आणि केतू यांचं चंद्राशी केतूचं शत्रुत्व आहे। जादूगारिता, असे सगळे केतूचे परिणाम आहेत। कुंडलीतला कार्मिक आणि आध्यात्मिक भाग म्हणजे केतू। प्रत्येक ग्रहाला त्याची स्वतःची रास आहे, उच्चीची रास आहे, मूलत्रिकोण रास आहे। राहू आणि केतू हे अशरीरी ग्रह आहेत, जे छाया ग्रह आहेत। त्यामुळे त्यांना स्वतःची रास नाही, पण त्यांची उच्चीची आणि मूलत्रिकोण रास असते। धनु राशीमध्ये केतू उच्चीचा असतो, मिथुन आणि वृषभेत नीचीचा असतो। अर्थात जिथे राहू चांगला असतो तिथे केतू चांगला नाही, जिथे केतू चांगला आहे तिथे राहू चांगला नाही। गुरुच्या राशीमध्ये केतू नेहमीच बलवान असतो, कारण गुरु हा स्पिरिच्युअलिटीचा कारक आहे, आध्यात्मिकतेचा, आध्यात्मिक गोष्टींवरच्या विश्वासाचा कारक गुरु आहे। आणि केतूचाही स्वभाव तोच असल्यामुळे गुरु केतूसारखाच आहे, गुरुच्या राशीत तो बलवान असतो। बुध, शुक्र, शनी आणि राहू हे त्याचे मित्र आहेत, तर गुरु हा सम आहे आणि रवी, चंद्र, मंगळ हे त्याचे शत्रू आहेत। पण मंगळ जरी शत्रू असला तरी केतूची परिणाम देण्याची पद्धत ही दाहक आणि ताबडतोब अशी मंगळासारखी आहे। शुभ केतू जर कुंडलीमध्ये असेल तर केतू म्हणजे काय आहे, तर राहूने जे काही ग्रहण केलं, आधाशीपणाने ज्या ज्या गोष्टी राहूने ऐहिक सुखाच्या ग्रहण केल्या, त्याच्याकडे साठवायला जागा कुठली, त्यांनी केतूकडे पाठवून दिल्या। त्यामुळे केतूकडे ऑलरेडी सगळं आलेलं आहे, म्हणून शहाणपण, चैनीचं आयुष्य, इंट्युशन हे सगळं केतू आहे। अशुभ केतू असेल तर माणसाची एकाग्रता होत नाही, काळज्या लागतात, बाधा झाल्यासारखी दिसते, अनावश्यक मनावर ताण येतो, हे सगळं अशुभ केतूचे लक्षण आहेत। आपण आता केतूला डिटेल बघूया की प्रत्येक राशीमध्ये केतू असेल तर तो कसे परिणाम देईल। केतू हा अग्नितत्वाचा ग्रह आहे, तो मंगळासारखे परिणाम देतो आणि केतूला धड आहे, फक्त हात पाय आहेत, त्याच्याकडे पंचेंद्रिय नाहीत। त्यामुळे केतूला कुठल्याही ग्रहाकडे बघायची दृष्टी नाही आहे। तुमच्या कुंडलीमध्ये असलेला केतू, त्याच्यावर जर कुठल्याही शुभग्रहाची दृष्टी असेल किंवा केतूच्या बरोबर शुभग्रहाची युती होत असेल किंवा केतूच्या बरोबर त्याचा डिस्पॉझिटर शुभग्रह असेल तर हा केतू शुभ असतो। आणि गुरुची जी कारकस्थान आहे 2, 5, 9, 11 इथे केतू शुभ असतो। मेषेमध्ये केतू काय दाखवतो, तर मेष राशी अग्नितत्वाची रास आहे। अर्थात मेषेमध्ये जी नक्षत्र येतात त्याच्यातलं पहिलं नक्षत्र केतूचंच आहे, पण केतू मंगळाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे हा केतू मेषेतला डोकेदुखी, मायग्रेन, थोडासा भांडकुदळ स्वभाव, ताबडतोब निर्णय घेणारा असा स्वतःला प्रिटेंड करतो आणि इतरांची रहस्य याला माहीत असतात। आग, वीज याच्यापासूनचा धोका, सरकारी तोटे म्हणजे केतू आहे। केतू मेषेत असलेला माणूस, अर्थात जेव्हा मेषेत कुठलाही ग्रह आला की तो ॲग्रेसिव्हली वागणारच आहे, कारण मेष रास ॲग्रेसिव्ह आहे। त्यामुळे एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये एकाग्रता होऊ शकते, मानसिक त्रास देणारा आहे। फारसा मॉरल पाळणारा हा केतू नाही, इतरांकडून तो फसवला जाऊ शकतो। वृषभेमध्ये केतू असेल, वृषभ रास ही धनस्थानातली घशावर पडणारी रास आहे। इथे हा केतू हा मंगळाचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे घशाची आग, म्हणून घशाचे प्रॉब्लेम, चेहऱ्यावर डाग असणं, वैवाहिक आयुष्यामध्ये
जर शुक्राच्या राशीमध्ये केतू असेल म्हणजे वृषभेमध्ये असेल तर चांगला नाही. कारण केतूला कुठल्याच गोष्टी ऐहिक सुखाच्या याच्यामध्ये अडकणारा हा ग्रहच नाही. तो आयुष्यातून बाहेर पडणारा आहे, ऐहिक सुखाच्या बाहेर जाणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे शुक्राच्या राशीमध्ये हा काही काळ कुटुंबापासून लांब जायला लावतो. कन्यादानाचं पुण्य हे मात्र मोक्षप्राप्तीसारखं असं समजलं जातं. वासनेच्या आधिक्याचे रोग अंतिम समयी होऊ शकतात, कारण वृषभ राशीमधल्या केतूच्या समोर वृश्चिकेमध्ये राहू आहे. वृश्चिकेमध्ये असलेला राहू हा गूढ गोष्टींच्या बरोबर हा तुमचे प्रायव्हेट पार्ट्सच्या स्थानामध्ये आहे. हा चांगला नाही आहे. त्यामुळे धनस्थानामधच्या राशीत म्हणजे वृषभेमध्ये केतू असेल तर अंतसमयी वासनाधिक्याचे रोग होऊ शकतात. माणूस जिद्दी असतो आणि बोलण्यामध्ये ही वृषभ रास ही बोलण्याची रास आहे, वाचेची रास आहे. त्यामुळे जरा खोचक बोलणं, लागेलसं बोलणं धनस्थानामधला केतू दाखवतो. दृष्टीमध्ये प्रॉब्लेम असतो कारण हा पापग्रह आहे. द्वितीय स्थान आणि व्ययस्थान ही माणसाच्या कुंडलीमधली दोन्ही डोळे दाखवणारी स्थानं आहेत. त्यामुळे बाईच्या कुंडलीत धनस्थान डावा डोळा, पुरुषाच्या कुंडलीत धनस्थान उजवा डोळा आणि वाईस वर्सा. त्याच्यामुळे धनस्थानामध्ये म्हणजे वृषभेमध्ये धनस्थानाच्या राशीमध्ये हा केतू आहे म्हणून वृषभ रास डोळ्यावर पडते, डोळा दाखवते. त्याच्यामुळे डोळ्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतात. तसंच वृषभ रास शुक्राची आहे. शुक्र हा मंगळाचा म्हणजे मंगळासारखा दाहक गोष्टी दाखवत नाही, पण शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक आहे. इथे केतूला वैवाहिक सुख कळतच नाही. त्यामुळे वृषभेतला केतू वैवाहिक सुखामध्ये अडचणी आणू शकतो, कुटुंबामध्ये कलह करू शकतो, कारण कुटुंब स्थानाच्या राशीमध्ये आलेला हा पापग्रह आहे. तिसरा आहे मिथुनेतला केतू. इथे केतू हा कृमींचा कारक, केतू हा नैसर्गिक पापग्रह, हा ऐहिक गोष्टींच्या बाहेर जाणारा पापग्रह. त्याच्यामुळे तृतीयामधच्या राशीमध्ये आलेला मिथुनेतला केतू हा खांद्याच्या हाडांच्या दुखापती दाखवतो. मेमरीमध्ये प्रॉब्लेम असू शकतो कारण हे बुधाचं स्थान आहे. इतरांचे प्रॉब्लेम हा सोडवणारा मात्र असतो. इथे नातेवाईकांच्यामुळे आर्थिक प्रॉब्लेम येऊ शकतात कारण तृतीय स्थाने तुमच्या इतर नातेवाईकांचं स्थान आहे. हा खोटं बोलणारा असू शकतो. धीट मात्र असतो कारण हा मंगळाचं प्रतिनिधित्व करतो आणि तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे. त्यामुळे तिथे आलेल्या ग्रहाला मिथुनेमध्ये आला, तृतीय स्थानामध्ये आला, हा मिथुनेत आला आहे म्हणून त्याला प्रवास करायची आवड निर्माण होते. कर्केमध्ये आला की पाण्यापासून याला धोका असतो. वक्ष आणि छाती आणि हार्ट याची दुखणी होऊ शकतात. लहान वयामध्ये आईचा मृत्यू होऊ शकतो. खूप विचार करणारा हा माणूस असतो. हाला वाहनांपासून त्रास होतो, पण हा स्पिरिच्युअलिटीकडे जाणारा आहे कारण कर्क राशी जलतत्वाची रास आहे. त्यामुळे लेट गो, ऐहिक सुखापासून फारकत घेणारा म्हणून हा स्पिरिच्युअल केतू आहे. सिंहेमध्ये केतू, केतू हा पाठीच्या कण्याचा कारक आहे. पोटाचे रोग, पाठीच्या कण्याचे रोग सिंह रास दाखवू शकते. ही पंचमातली रास आहे त्यामुळे ही पोटाचे रोग दाखवते, आगीपासून विजेपासून धोका दाखवते आणि ही पंचमातली रास आहे. त्यामुळे सिंह राशीमध्ये राहू असेल, त्याच्याबरोबर पंचमेश असेल तर संततीमध्ये प्रॉब्लेम येतात. प्रथम संतती होण्यातच प्रॉब्लेम येतो. हा रवीच्या राशीमध्ये आल्यामुळे हा इगोइस्टिक माणूस असतो. श्वासपटलाचे पण रोग होऊ शकतात कारण चतुर्थ आणि पंचम जोडणारा भाग म्हणजे श्वासपटल, जिथे कर्क आणि सिंह रास जोडली जाते. कन्येमध्ये केतू, कन्या राशी पचनसंस्थेचीच रास आहे. त्यामुळे पचनसंस्थेचे आतड्याचे प्रॉब्लेम, परत चोरांपासून भीती, षष्ठ स्थानातली ही रास आहे. त्यामुळे चोरांपासून, रोग ऋण रिपूपासून भीती असते. मानसिक प्रॉब्लेम असू शकतात. पण हा केतू हा पापग्रह असल्यामुळे बेटर विथ टाईम म्हणून कन्येमधला केतू हा शत्रूवर मात करू शकतो.
तुळेमधला केतू हा किडनीसाठी चांगला नाही. केतू हा पापग्रहच आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी तो दाखवतो, कारण त्याला शरीरापासून लांबच जायचं आहे, शरीर राखायचं नाही आहे. वैवाहिक आयुष्यात हा तुळेतला केतू त्रासाचा आहे, कारण ही शुक्राची रास आहे. विषय वासनेची पूर्णता होतच नाही माणसाची. माणूस मित्रांकडनं फसवला जाऊ शकतो, कारण ही समाजाची रास आहे. मात्र इथे सप्तमाच्या राशीमध्ये असलेला केतू कधी कधी पत्नीच्या बाबतीत अतिशय धार्मिक पत्नी असते किंवा पूर्णपणे विरुद्ध दुष्ट स्वभावाची पत्नी असते असं दिसतं. वृश्चिकेमधला केतू, वृश्चिक रास ही अष्टमातली रास आहे, गुप्तेंद्रियांची रास आहे, विषय वासना जास्त असणारी रास आहे. त्यामुळे वृश्चिकेतला केतू हा अचानकपणे दाखवणारी गोष्ट दाखवतो. ही अष्टमातली रास असल्यामुळे कधी कधी मृत्यू अचानक आला असं दिसू शकतं. मिस्टिरियस विषयांची आवड असते, गूढशास्त्राची आवड असते. आणि केतू हा वृश्चिकेमध्ये जमिनीखालच्या म्हणजे विचित्र गोष्टी दाखवतो. आणि ही प्रायव्हेट पार्ट्सच्या स्थानाची रास आहे. त्याच्यामुळे कधी कधी ह्या केतूचा सेक्स हॅबिट्स काहीतरी जगावेगळ्या असू शकतात. हा केतू जवळच्या माणसांपासून डिटॅच करणारा आहे, कारण हा मृत्यूच्या स्थानातला केतू आहे. सुपर नॅचरल पॉवरबद्दल वृश्चिकेतल्या सगळ्याच ग्रहांना अट्रॅक्शन आहे, तसं केतूला पण आहे. धनुराशीमधला केतू हा चांगला केतू आहे, आयुर्वेदाचा अभ्यास, स्पिरिच्युअलिटीची आवड. पण केतू म्हणजे डिटॅचमेंट, आणि धनुरास आहे भाग्यस्थानामधली रास, वडिलांच्या संस्काराची रास. त्यामुळे वडिलांशी जमत नाही. सतत ध्येयाप्रती जाणारा फर्मनेस या माणसाकडे असतो. धार्मिक कार्यासाठी हा लांबचे प्रवास करायला याला आवडतात, कारण धनुराशी लांबच्या प्रवासाची रास आहे. मकरेमधल्या केतूमध्ये गुडघ्यामध्ये हाडाचे प्रॉब्लेम असतात. आयुष्यामध्ये स्वतंत्र होण्याची धडपड हा माणूस करतो. अतिशय स्ट्रिक्ट आणि शिस्तप्रिय ग्रह आहे. केतू हा मुळातच मंगळाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे अतिशय शिस्तप्रिय आहे. आणि या मकरसारख्या शनीच्या राशीत आल्यामुळे जास्त शिस्तप्रिय होतो. याला मानसिक त्रास मात्र होतात, कारण ह्याच्या समोर कर्क रास आहे. त्यामुळे ह्या केतूला कर्क राशीच्या चंद्राचा प्रभाव, याला मानसिक त्रास होतात. सोसायटीमध्ये हा जरा स्वतःचं स्वत्व राखून थोडासा ॲग्रेसिव्हली वागणारा केतू आहे. कुंभेमधल्या केतू हा हे कुंभरास, जसं मकर रास गुडघ्याच्या हाडावर पडते तशी कुंभरास पोटरे आणि घोटे दाखवते, यांचे प्रॉब्लेम. केतू हा पापग्रह असल्यामुळे ज्या राशीमध्ये आहे त्या राशीच्या अवयवांचे प्रॉब्लेम दाखवू शकतो. इथे लाभ देणारा हा केतू नाही आहे. खूप खुल्या मनाचा माणूस असतो, कारण त्याला कसली आढ्यता नाही, हाव नाही आहे. केतू हा लेट गो आहे. त्यामुळे इथे मित्र गैरफायदा घेतात. याला गूढज्ञानाची आवड कुठल्याही स्थानामधल्या केतूला ती आहेच. चांगलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व हा असू शकतो. सप्तम लाभस्थानाचीही रास आहे, तिथून पंचमस्थानाकडे, पंचमस्थान समोरचं आहे, तिथे राहू आहे. त्यामुळे मुलांसाठी खूप ऑब्सेसिव्ह असलेला हा राहू आहे. मीनेमधला केतू हा पायांचे रोग, पावलांचे रोग दाखवतो. आयुष्यामध्ये पाय कायम अलिप्त असणारी व्यक्ती आहे. हिला निद्रानाशासारखे त्रास होऊ शकतात, कारण केतू हा लेट गो आहे, हे निद्रेचं स्थान आहे. मीनेमध्ये केतू स्वतःच्या घरी असल्यासारखा आहे, पण इथे धर्मगुरू होणं किंवा धर्माचे हे आपल्या धर्माबद्दलची माहिती परकीय धर्मीय लोकांना सांगणं, असं या गुरुच्या राशीतल्या केतूचं काम असतं. इथे याला गूढशास्त्राची आवड असते. आणि पैतृक संपत्ती ही गोष्ट याला कळतच नाही, कारण हा संपत्तीचा कारक नाही, डिटॅचमेंटचा कारक आहे. मेडिटेशन करणारा हा केतू आहे. त्याच्यामुळे केतू आपण जेव्हा बघतो तेव्हा कुठल्याही ऐहिक सुखाशी त्याचा दूरान्वयानेही संबंध नाही. तो लेट गो असा ग्रह आहे, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा इगो नाही, ज्याला कुठल्याही ऐहिक सुखाची हाव नाही, आणि जो मंगळासारखे ताबडतोबचे परिणाम देणारा आहे. पण स्पिरिच्युअल ग्रह आहे, स्पिरिच्युअलिटीकडे नेणारे. प्रत्येक राशीमधून त्याच्या स्वभावाप्रमाणे हा
धार्मिकता आणि स्पिरिच्युअलिटीच दाखवतो. असा हा राशींमधनं आपण केतू पाहिला. आपल्या राशीत कुठल्या राशीत आहे बघा, तुम्ही कसे आहात तुम्हाला माहीत आहे. आता पुढे केतू आपल्या स्थानातनं बघायचा आहे. तोपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढच्या एपिसोडकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.